आजच्या व्लॉगची सुरुवात जरा लवकरच होते आहे. आत्ता वाजले होते पहाटेचे 4:30. तसे आम्ही 4:15 वाजताच उठलो होतो, कारण की आज अचानक आमचं ठरलं होतं की आज आम्हाला नाशिकला जायचं आहे. कारण की नाशिकला माझे पप्पा राहतात, माझं माहेर आहे नाशिकला. आज माझ्या पप्पांचा बड्डे होता, म्हणून आम्हाला नाशिकला जायचं होतं. खूप दिवसांचा आमचा प्लॅन होत होता जायचं, पण जमत नव्हतं. मग पप्पांचा बड्डे होता अशा निमित्ताने आम्ही निघालो. आम्ही बसनीच जाणार होतो आणि आम्हाला लगेच एकाच दिवसात परत यायचं होतं, म्हणजे एकच दिवस राहणार होतो. म्हणून आम्ही पहाटे लवकर गेलो, म्हणजे आम्हाला पुन्हा दिवस मिळेल त्याच्यासाठी. तरी आम्हाला पोचता 10-10:30 झाले होते. त्याच्यानंतर लिफ्ट खोलून आतमध्ये गेल्यानंतर मम्मीनी त्याला पाहिलं आणि मग मम्मीला इतका आनंद झाला. त्याच्यानंतर पप्पांनी पण पाहिलं त्याला अचानक. पप्पा इतके खुश झाले माझे त्याला बघून. त्याच्यानंतर आम्ही सगळे थोडं बाहेरच गेलो. तिथे एक मंदिर होतं, तिथे माझ्या भावाचं चाललं होतं की चला आपण जाऊयात. मग आम्ही तिथे चाललो होतो. हे माझं कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये होते मी. त्यानंतर आम्ही तिथे मंदिरात गेलो, तिथे पाय धुवून आतमध्ये गेलो. ही गोदावरी नदी होती, मग तिथे पाय धुतले आधी आणि मग आम्ही मंदिरात गेलो दर्शनासाठी. या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर पलीकडच्या साईडने मंदिर होतं, पण त्या मंदिराचं काम चालू होतं. मग नंतर थोडं सामान घ्यायचं होतं मला, त्याच्यासाठी आम्ही मार्केटला आलो होतो. मार्केटनं जाऊन आल्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर जेवायसाठी. हे हॉटेल होतं तिथलं. आम्ही भरपूर थाळी वगैरे ट्राय केलं होतं. माझं काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं, म्हणून आम्ही इथे आलो होतो. क्लायमेक्स छान होता. आम्ही जेवण करता खूप गप्पा मारल्या. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो तिथून. निघाल्यानंतर घरी आल्यानंतर पप्पांचा बड्डे सेलिब्रेट केला. चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.